गडचिरोलीत विकास की शेती JSW स्टील प्लॅन्टसाठी 14 गावांच्या सुपीक जमिनीवर टाच. काँग्रेसचा मुंडन आंदोलन, वडीटीवारांचा हल्लाबोल, भाजपाचा पलटवार. गडचिरोलीत आता स्टील प्लॅन्ट की शेतकऱ्यांचा जीव. 14 गावातील हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी JSW कंपनीसाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेवर काँग्रेसने तीव्र हल्ला चढवला आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र बामणवाडे यांच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन, विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आणि खासदारांनी संसदेत विषय मांडला. भाजपाकडून मात्र हा विकासाचा मुद्दा असा पलटवार. पूर्ण बातमी पहा. नमस्कार, मी मुख्य संपादक मनदीप एम गोरडवार, PTN न्यूजवरून. आपण पाहत आहात PTN न्यूजच्या. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनीवर JSW स्टील कंपनीचा 25 मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लॅन्ट उभारण्यासाठी MIDC कडून भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सुमारे 3000 ते 3.504 हेक्टर, 7400 ते 9000 एकर जमीन खरेदी केली जाणार असून यासाठी JSW ग्रुप 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. हा प्लॅन्ट भारतातील सर्वात मोठा स्टील प्लॅन्ट ठरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत आहेत. कारण ही जमीन वैनगंगा नदीकाठी चिचदो धरणाच्या सिंचनाखालील बहुवर्षीय सुपीक शेतजमीन आहे. गडचिरोली जिल्ह्यात केवळ 30% जमीन शेती व वस्तीयोग्य असल्याने ही जमीन शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. 12 मार्च 2026 रोजी भेंडाळा परिसरातील 14 गावातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. जीव गेला तरी स्टील प्लॅन्टसाठी जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला. गडचिरोली जिल्हा काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्वतः मुंडन करत आंदोलनात सहभाग घेतला. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांच्यासह हजारो शेतकरी महिला उपस्थित होते. महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की शेतकऱ्यांची सहमती न घेता, ग्रामसभेचा विश्वास न घेता ही जमीन अधिग्रहित करणे लोकशाही विरोधी आहे. प्रशासन दडपशाही करत असेल तर न्यायालयात जाऊ, दिल्ली येथे मोर्चा काढू. 30 मार्च 2026 रोजी गडचिरोलीत काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. त्यांनी जाहीर केले की काँग्रेस जिल्हाभर आंदोलन सुरू करणार आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी औद्योगिक पतींसाठी बळकावण्याची भाजप सरकारची कटकारस्थान सुरू आहे. काही भाजप नेते यात सहभागी आहेत. वडेट्टीवार म्हणाले, 70% जंगल, फक्त 30% शेतजमीन असलेल्या जिल्ह्यात ही सुपीक जमीन घेऊ नका, बंजर किंवा वन जमीन द्या. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन घेतली तर जिल्हा बंद आंदोलन होईल. त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चासत्रही घेतले. या प्रकरणात खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी पत्राद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे. संसदेतही विषय मांडला. विधान परिषद सदस्य वंजारी यांनीही सभागृहात आवाज उठवला. काँग्रेसने याला शेतकरी विरोधी धोरण असे म्हटले आहे. दुसरीकडे भाजपकडून या आंदोलनाला विकास विरोधी ठरवण्यात आले आहे. भाजप नेते म्हणतात, गडचिरोलीला नक्षलमुक्त करून स्टील सिटी बनवण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे. हजारो रोजगार, औद्योगिक क्रांती होणार आहे. पूर्वीच्या सरकारच्या निर्णयानुसारच प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस फक्त राजकारण करत आहे. शेतकऱ्यांना खोटी आशा दाखवत आहे. MIDCच्या पास थ्रू मॉडेलनुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. शेतकरी ही आमची आजी आजोबांची जमीन आहे. 1 एकरसाठी 5 ते 8 लाख रुपये दिले तरी आम्ही काय करणार? शेती गेली तर कुटुंब कसे जगणार? यामुळे आज आम्ही या भेंडाळा परिसरातले 14 गाव उद्या भूमिहीन होण्याच्या तत्पर आहोत. आमची आई, आमची भाकर आज मोडल्या जाईल. उद्या आम्हाला उपवासमारीची वेळ येणार आहे. याकरता आमचा भेंडाळा परिसर, त्या 14 गावातील
माझे आया बहिणी भाऊ बंद संपूर्ण या जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देत आहोत. सद्यस्थिती MIDCचा प्रस्ताव SDO कार्यालयाकडे प्रलंबित आहे. अधिसूचना लवकरच येण्याची शक्यता. शेतकऱ्यांचे आंदोलन कायम. काँग्रेसने जिल्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. PTI न्यूज सतत अपडेट देत राहील. विकास हवा की शेती हवी हा प्रश्न आता गडचिरोलीत तीव्र झाला आहे. PTI न्यूजसाठी मुख्य संपादक मनदीप गरोडवार, गडचिरोली.